नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील मराठी व्याकरणावर आधारित जे तुम्हाला 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। त्यामुळे 2-3 प्रश्नाची उत्तरं बदलू शकतात। तुम्ही मात्र जी आपली परीक्षा विभाग आन्सर की देईल तीच ग्राह्य मानायची आहे। ज्यावेळेस फायनल आन्सर की येईल त्यावेळेस आपण विश्लेषणाचा विस्तृत व्हिडिओ बनवूयात। प्रश्न आहे, क्षुध पिपासा या शब्दाचा संधी विग्रह कोणता? आता क्षुध पिपासा हा प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे, ज्यामध्ये त थ द ध न, म्हणजे इथे येणार हा जो त आलाय हा ध साठी आलेला आहे। ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर होणार आहे, क्षुध प्लस पिपासा। प्रश्न आहे, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। आता कोसळणाऱ्या कोण? धारा। कोसळण्याची क्रिया कोणावर झाली? धारा, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून सकर्मक कर्तरी आणि कर्मणी हा प्रयोग कट झाला पर्याय। आता आपलं उत्तर आहे अकर्मक कर्तरी। जर आपण धारा हा शब्द बदलला तर बदलतं, जसं बघा फुले कोसळले, चंद्र कोसळला, म्हणजे आपलं उत्तर झालं अकर्मक कर्तरी। पुढे आहे अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? अयोग्य विचारली आहे। ओनामा सुरुवात बरोबर आहे, पर्वणी दुर्मळ योग बरोबर आहे, बृहस्पती बुद्धिमान माणूस बरोबर आहे। आपलं उत्तर झालं गंगा यमुना। तर गंगा यमुना म्हणजे नद्याचा उगम नाही, तर गंगा यमुना या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो पवित्र गोष्टी एकत्र येणे, म्हणजेच ऐक्य किंवा संगम। पुढील प्रश्न आहे आपला की सहसंबंध ओळखायचा आहे। घुबडांचा घुतकार ध्वनिदर्शक शब्द आहे, तसा हंसांचा काय? तर हंसांचा असतो कलरव। पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? आता आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर, पर्याय 2। पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असणारे वाक्य कोणते? तर बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला। कामाचा वेग वाढवण्याचा जो आहे उद्देश काय होता? तर आजच काम पूर्ण व्हावे हा उद्देश होता, म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, पर्याय 1। सुग्रण झाडावर घरटे बांधते वाक्याचा काळ कोणता? तर साधा वर्तमान काळ आपलं उत्तर होणार आहे। पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर बघा राजवाडा हा तत्पुरुष समास आहे, विभक्ती तत्पुरुष। पंचवटी द्विगु समास आहे। आई वडील इतर द्वंद्व हे आपलं उत्तर होणार आहे। यथाशक्ती अव्ययभाव समास आहे। पहा इथे आपला उद्देश आहे फक्त अंदाजित उत्तर तालिका पाहणे, त्यामुळे आपण पूर्ण डिटेल स्पष्टीकरण पाहत नाही। आता पॅसेज आहे, तर 9 ते 11चे आपण उत्तर पाहणार आहोत। 9 नंबरचा प्रश्न आहे, चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? तर पानगळती झाल्यामुळे, पर्याय 1। आपण जे आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं जे ॲप आहे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। ॲपमध्ये आपण TETचे सराव पेपर व ओल्ड पेपर घेतले होते, त्यानंतर भविष्यात अभियोग्यता व सेट एक्झामसाठी ॲप उपयोगी होईल। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूयात आपण 10 नंबर, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? तर पर्याय नंबर 3, हिवाळा सरता। पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर शिशिर या ऋतूत होते। प्रश्न 12 आहे, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा। तर उत्तरे 14वे रत्न दाखवणे, म्हणजेच खूप मार देणे। कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कद्रूचा अर्थ होतो बघा निंदक, उद्धट, अहंकारी माणूस, तर त्याच्या विरुद्धार्थी होणार आहे उदार। उदार म्हणजे मोठ्या मनाचा, दयाळू। मग तुम्ही म्हणणार सर दयाळू पण पर्याय आहे, तर जास्तीत जास्त उत्तर उदार हे येण्याची शक्यता आहे। पुढे आहे, आकृतीत दिल्याप्रमाणे म्हण तयार करा। रा, ची, घ, ये, ते, ई, ती, रा, प। मग इथे क्ल्यू होतं बघा चिंती। मग चिंती काय? तर बघा चिंती परा ते येई घरा अशी म्हण तयार होते। काय? चिंती परा ते येई घरा,
याचा अर्थ होतो दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. पुढे आहे 15 नंबरचा प्रश्न. मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? तर बघा, आवडणारा कोण? तर स्वभाव. स्वभाव कसा आहे? प्रेमळ. कोणाचा आहे? त्याचा. म्हणजेच उद्देश आपल्याला भाग विचारलाय. उद्देश झालं स्वभाव. त्या भागात एकूण किती आहे? प्रेमळ आणि त्यांचा, असे एकूण 3 शब्द आहेत. आपल्या सर्वांनी समजून घ्यायचा आहे, हा सी सेट आहे बघा. तर तुमचा जो ABD सेट असेल त्यानुसार तुमचे प्रश्न मागे पुढे असू शकतात. त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर चेक करायचं आहे. क्वेश्चन नंबर न पाहता प्रश्न कोणता आहे ते पाहायचं आहे. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता द्वेष या शब्दाला रोष, द्वेष हे थोडेफार समानार्थी होऊ शकतात, पण त्यातल्या त्यात बरोबर कोणता? तर अगदी बरोबर येईल मत्सर. कारण मत्सरमध्ये रोष आणि द्वेष हे दोन्ही समावेश होतात. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर निष्क्रिय. पर्याय क्रमांक 3. न ला पहिली वेलांटी आणि श क र ला पहिली वेलांटी येणार आहे. नेक्स्ट आहे, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. वाक्यातील उपमेय कोणते? उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावायची आहे. मग कोणाची तुलना करायची आहे? चांदण्याची. झालं चांदणे आपलं उत्तर. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना केली. कोणासोबत तुलना केली? दुधासोबत. ओके. म्हणून नवीन पुस्तक खरेदी केले. विभक्ती ओळखा. पुस्तके नेयेशी तृतीया. पर्याय 2. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. रेखाटणारा कोण? रेयांश. रेखाटण्याची क्रिया कोणावर झाली? चित्र. पर्याय क्रमांक 4. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. वाक्यात एकूण नामे किती? तर एकूण नामे आहेत 4. कोणकोणते? बेंदूर, सण, भाग आणि महिना. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. पुढील लिंग ओळखायचं आहे. लक्ष्मीबाईवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. तर संकटे, तर अनेक वचन आहे, त्याचं एक वचन करा संकट. मग संकट काय? तो संकट, ती संकट, ते संकट. ते संकट नपुंसकलिंगी बरोबर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? मडके, पंचके, पुस्तके, फटाके. तर बघा, मडके हे एक वचन आहे, याचं अनेक वचन होतं मडकी, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. कारण पंचके, पुस्तके, फटाके हे ऑलरेडीच अनेक वचन आहे. पुस्तक, पुस्तके, पंचक, पंचके, फटाका, फटाके. मी वनवासी आत्मचरित्र कोणाचं? सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? तर तीर्थ स्वरूप. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? झोप हा शब्द तत्सम नाही, तर तो शब्द आहे देशी. आता आपल्याला कविता पाहिजे 27 ते 29. बघा, कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले? तर आपलं उत्तर आहे आकाश. पर्याय 2. कवितेत वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? तर पर्याय 4 कोवळी सकाळ. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? तर बहरलेल्या शेताचे. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला की ज्ञानचक्षु या शब्दाचे एकूण वर्ण किती? चला आपण फोडूयात. ज्ञमध्ये काय बघा, ज्ञमध्ये काय? द प्लस न प्लस य प्लस आ, म्हणजे ज्ञामध्ये झाले 4. नंतर या न मध्ये न प्लस अ 2, च मध्ये च प्लस अ 2, क्ष मध्ये क प्लस श प्लस दीर्घ उ, म्हणजे किती झाले? 4 प्लस 2 प्लस 2 प्लस 3, 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. बघा, अशा प्रकारे आपण आजची एक अंदाजित उत्तर तालिका पाहिली आहे. आपण TETसाठी सराव पेपर व ओल्ड पेपर आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. ओएसिस करिअर पॉईंट नावाचं ॲप आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भविष्यात अभियोग्यता व सेट एक्झामसाठी ॲप उपयोगी पडणार आहे. धन्यवाद.